नमस्कार, मी प्राध्यापक राम पालकर. आपण जी लेक्चर सिरीज सुरू केली आहे SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाची, तर त्यामधला आज आपला हा दुसरा व्हिडिओ आहे, सेकंड लेक्चर आहे. काल आपण त्या ठिकाणी थेरी बघितली होती की प्रॉफिट्स प्रायर्स टू इनकॉर्पोरेशन हे चॅप्टर आपण सुरू केलेलं होतं. त्याचं बेसिक जे काही आहे थेरी जी काही पार्ट होता तो आपण काल बघितला होता. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं मिनिंग असेल किंवा त्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे या सर्वांची माहिती जी काही आहे आपण कालच्या लेक्चरला बघितली होती. म्हणून हे आज आपलं दुसरं लेक्चर आहे की ज्यामध्ये आपण ठरवलं होतं की आज प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. म्हणजेच की तुमच्या परीक्षेला कशा प्रकारचे प्रॉब्लेम येतील किंवा कशा प्रकारचा प्रॉब्लेम येईल आणि तो कशा प्रकारे सॉल्व करायचा किंवा कशा प्रकारे तो आपण त्या ठिकाणी सोडवायचा आहे हे आज आपण बघणार आहोत. मग एक त्या ठिकाणी आपण एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम या आज सोडवणार आहे. तर तो प्रॉब्लेम कुठला असणार आहे तर खाली बघा, हा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी आज घेणार आहोत. पहिला प्रॉब्लेम त्यामध्ये काय सांगितलं आहे, जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो तेव्हा तो काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं असतं. कारण की ज्यावेळेस आपल्याला त्यामधील काय माहिती सांगितली आहे किंवा काय करायचं सांगितलं आहे हे जेव्हा कळेल तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. म्हणून सुरुवातीला पहिल्यांदा आपण जेव्हा एखादा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत तर तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, वाचून घेऊन समजून घ्यायचा आहे. मग बघा काय सांगितलं आहे, अभिषेक प्रायव्हेट लिमिटेड अंधेरी वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 30th April 2019 to acquire the running business from the 1st of January 2019. The purchase price was agreed at rupees 19,000 payable in the equity shares of rupees 10 each. The following is the profit and loss accounts for the year ended 31st December 2019. मग आता हा जो पॅरेग्राफ आहे मध्ये काय सांगितलं आहे की एक कंपनी आहे कुठली, अभिषेक प्रायव्हेट लिमिटेड अंधेरी वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 30th April 2019. याचा अर्थ काय झाला की अभिषेक लिमिटेड जी कंपनी आहे तिने आपल्या व्यवसायाची नोंदणी कधी केली. आपण काल बघितलं होतं व्हॉट इज इनकॉर्पोरेशन किंवा याला काय म्हणतो आपण, नोंदणी, बरोबर. मग नोंदणी कधी झाली त्या व्यवसायाची तर 30 एप्रिलला त्यांनी काय केली, आपल्या व्यवसायाची नोंदणी केली. का नोंदणी केली होती तर टू अक्वायर द रनिंग बिझनेस. आपण काल बघितलं की प्रॉफिट स्प्रायरमध्ये काय होतं तर प्रॉफिट स्प्रायरमध्ये एक कंपनी जी चालू आहे तर ती दुसरं जो काही ग्रुप आहे किंवा दुसरं जी काही कंपनी आहे ते काय करते, टेक ओव्हर करते किंवा परचेस करते. तिथं तेच झालेलं आहे की अभिषेक प्रायव्हेट लिमिटेड जी काही आहे तिने आपली एक नवीन कंपनी स्थापन केली आहे, नोंदणी केलेली आहे. आणि कशासाठी नोंदणी केलेली आहे तर टू अक्वायर रनिंग बिझनेस. मग आता बघा, टू अक्वायर रनिंग बिझनेस फ्रॉम द 1st of January 2019, म्हणजेच जानेवारीपासून त्यांनी तो जो काही व्यवसाय आहे तर तो परचेस केला 2019मध्ये, बरोबर. आणि त्यांना सर्टिफिकेट कधी मिळालं तर 30 एप्रिलला सर्टिफिकेट मिळालं. परंतु त्यांनी तो व्यवसाय जो काही परचेस केला होता तर तो त्या अगोदर केला होता, म्हणजे 1 जानेवारी 2019ला तो व्यवसाय परचेस केला होता. आणि तो व्यवसाय त्यांनी तो रनिंग असल्यामुळे चालू ठेवला. मात्र त्यांना 30 एप्रिलला त्याचं सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन जे आहे आपण काल बघितले तर ते मिळालं. आता द परचेस प्राईज वॉज ॲग्रीड, म्हणजे जेव्हा एखादा व्यवसाय आपण परचेस करतो किंवा कुठलीही गोष्ट जेव्हा परचेस करतो तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं रिम्युनरेशन किंवा त्याचं जे काही कन्सिडरेशन आहे तर ते द्यावं लागतं. मग तसंच अभिषेक लिमिटेडने काय केलं आहे, 90,000 रुपीजला ही थोडक्यात कंपनी परचेस केलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला याचं काही कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही, फक्त ॲडिशनल माहिती आपल्याला दिलेली आहे की त्याला शेअर देणार आहे 10 रुपयाचा. हे आपल्या प्रॉब्लेमसाठी काही महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला हे काही आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन कुठेही करायचं नाही आहे. आणि काय म्हटलं आहे, फॉर द इयर एंडेड 31st December 2019. मग आता आपल्याला इथं 3 डेट्स मिळाल्यात, बरोबर. काल जे आपण बघितलं की 3 इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या असतात त्या आपल्याला बघायच्या असतात आणि मग आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो. मग या ठिकाणी या 3 डेट्स कुठल्या आहेत तर एक आहे बघा 1 जानेवारी, अक्वायरिंग द रनिंग बिझनेस त्यांनी इथून सुरू केला. दुसरी तारीख आहे 30 एप्रिल की ज्या दिवशी या कंपनीची जी स्थापना आहे किंवा सर्टिफिकेट जे आहे त्यांना ते मिळालं. आणि तिसरी तारीख काय आहे, फायनान्शियल क्लोज, बरोबर. की ही जी काही कंपनी आहे या कंपनीचं फायनान्शियल क्लोज कधी झालं आहे तर 31 डिसेंबरला त्या ठिकाणी क्लोज होत आहे. याचा अर्थ हे अकाउंटिंग इयर कसं आहे तर कॅलेंडर इयर आहे, बरोबर. मग कॅलेंडर इयर असतं किंवा फायनान्शियल इयर असतं, हे दोन्ही आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. मग बघा आता हे कॅलेंडर इयर आहे, याचा अर्थ इयर स्टार्ट टू एंड कसं आहे तर स्टार्ट झालं 1 जानेवारीला आणि संपलं कधी
31 डिसेंबरला. ठीक आहे, म्हणून अशा प्रकारच्या डेट्स आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायचे आहे की काय सांगितले आहे यामध्ये. डेट ऑफ परचेस काय आहे, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन काय आहे, डेट ऑफ फायनान्शियल इयर क्लोज काय आहे, ह्या 3 डेट्स आपल्याला इथं मिळाल्या आहेत. आता खाली बघा काय दिलं आहे त्यांनी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं आहे. इकडं डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दिली आहे. सगळ्यांना माहिती आहे की डेबिटला काय असतं, क्रेडिटला काय असतं. नंतर खाली काय म्हटलं आहे, अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे, म्हणजेच ॲडजस्टमेंट दिली आहेत. मग काय सांगितलं यामध्ये, द इयरली टर्न ओव्हर अमाऊंट ₹3 लाख. बरोबर. आता समजून घ्यायचं आहे की टर्न ओव्हर म्हणजेच काय. टर्न ओव्हर म्हणजेच काय, इज नथिंग बट द सेल्स. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला टर्न ओव्हर दिसलं प्रॉब्लेममध्ये पुढे याच्या पुढेही, त्याचा अर्थ काय असतो, सेल्स असतो. टर्न ओव्हर काय आहे तर सेल्स आहे. मग आता त्याला काय सांगितलं आहे की इयरली टर्न ओव्हर म्हणजेच इयरली सेल्स. इयरली म्हणजेच काय, जानेवारी टू डिसेंबर. बरोबर, की हा जो काही 12 मंथचा कालावधी आहे, या 12 मंथच्या कालावधीमध्ये किती सेल झाला तर 3 लाख रुपयाचा सेल झालेला आहे. मग आता पुढे काय म्हणतोय बघा, ऑफ विच द सेल्स अप टू द 1 मे 2019 वेअर ₹1 लाख. आणि जो 1 मे पर्यंत जो सेल्स आहे तर तो किती लाख रुपये आहे, 1 लाख रुपये असं म्हणतोय. आपण पुढे बघू याचं काय करायचं आहे, पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे की एका वर्षाचा सेल्स दिला आहे 3 लाख रुपये आणि त्यात सांगितलं आहे की मेपर्यंत सेल्स किती, 1 लाख रुपये. नंतर पुढे काय म्हटलं आहे, द परचेस कन्सिडरेशन वॉज सेटल ऑन June 30, 2019. जसं आपण म्हटलं की अभिषेक लिमिटेडने काय केलं आहे, बिझनेस अक्वायर केला आहे आणि त्याला जे काही सेटलमेंट केलं आहे ते कधी केलं आहे तर 30 जूनला केलं आहे. आता ही जेव्हा डेट येते तर याचा अर्थ असा असतो की ही ॲडजस्टमेंट आहे कशावरती तर टू इंटरेस्ट टू वेंडर्स ह्याच्यावरती आहे. लक्षात ठेवायचं कायम, जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणतील की हे जे काही कन्सिडरेशन आहे किंवा सेटल केलं आहे या तारखेला किंवा या दिवशी दिलं, याचा अर्थ ती ॲडजस्टमेंट आपल्याला कशावर सॉल्व करायची आहे, इंटरेस्ट टू वेंडर्ससाठी आपल्याला अप्लाय करायची आहे. ठीक आहे, बघू आपण कसं करायचं पुढे. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 3 काय सांगितलं आहे की बॅड डेब्ट्स ऑफ ₹300 रिलेटेड टू द सेल्स अफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. बघा काय म्हटलं आहे, 2च्यामध्ये दिलं आहे की बॅड डेब्ट्स डेबिट साईडला पण दिसते आपल्याला. बघा इथे बॅड डेब्ट्स डेबिटला पण दिली आहे, म्हणून ही ॲडजस्टमेंट डेबिटवरती आहे. आणि पुढचं जे काय आहे ते क्रेडिट इथं पण आहे, क्रेडिट साईडला. म्हणून बघा ॲडजस्टमेंट व्यवस्थित वाचायची आपल्याला. बॅड डेब्ट्स ऑफ ₹300 रिलेटेड टू द सेल्स अफेक्टेड आफ्टर द इनकॉर्पोरेशन. काय म्हणतोय तर की ₹300 बॅड डेब्ट्स जे आहे ते कधी आहे, आफ्टर इनकॉर्पोरेशन आहे, म्हणजेच पोस्टचं आहे. आणि नंतर काय म्हटलं, अँड रिकव्हरी ऑफ बॅड डेब्ट्स. म्हणजेच रिकव्हरी ऑफ बॅड डेब्ट्स कुठे आहे, इथे बघा. हे बॅड डेब्ट्स क्रेडिट साईडला, याचा अर्थ काय आहे, रिकवर झालेलं बॅड डेब्ट्स आहे. बरोबर. रिकव्हरी ऑफ बॅड डेब्ट्स वॉज इन रिस्पेक्ट ऑफ डेब्ट्स रिटर्न ऑफ ड्युरिंग द 2017. म्हणजे 2017ला जे बॅड डेब्ट्स त्या ठिकाणी आपण ग्राह्य धरलं होतं की बॅड डेब्ट्स होतील किंवा पैसे बुडतील, पण ते बुडाले नाही, रिकवर झालेत. 2017चे पैसे रिकवर झालेत. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. ओके, हे जे काही ॲडजस्टमेंट आहे ही त्याच्यावरती आहे. हे ₹2,000 जे काही आहे हे कधी आपण बॅड डेब्ट्स म्हणून टाकले होते किंवा कधी आपण हे बॅड डेब्ट्सचं प्रोव्हिजन केलं होतं तर 2017ला केलं होतं. आणि 17ला केल्यामुळे ते 17चे जे काही बॅड डेब्ट्स आहे ते रिकवर झालेत आणि म्हणून इथं क्रेडिट साईडला आपल्याला दिसत आहेत. जेव्हा एखादं बॅड डेब्ट्स क्रेडिट साईडला दिसतं याचा अर्थ काय सरळ सरळ होतं की हे इन्कम आहे. कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पी एल अकाउंट्सला क्रेडिट साईडला काय असतं तर इन्कम असतो आणि डेबिटला काय असतं तर एक्सपेन्स लॉस असतात. बरोबर. मग इथं जर बॅड डेब्ट दिसतं आहे याचा अर्थ सरळ सरळ हा लॉस आहे का, नाही. लॉस का नाही आहे, कारण की क्रेडिट साईडला आहे. क्रेडिट साईडला आहे याचा अर्थ तो इन्कम आहे. म्हणून काय म्हटलं आहे की जो रिकवर झालेला बॅड डेब्ट्स आहे, हा जो बॅड डेब्ट्स आहे तर हा बॅड डेब्ट्स रिकवर झालेला हा, परंतु कधीचा बॅड डेब्ट्स होता तर लास्ट इयरचा होता. ठीक आहे, अशी ही ॲडजस्टमेंट आहे. नंतर प्रिपेअर द कॉलमनर स्टेटमेंट शोईंग द प्रॉफिट्स प्रायर्स टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. म्हणजे आपल्याला काय सांगितलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे की स्टेटमेंट तयार करा. कुठला की ज्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट्स प्रायर अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन जो पिरियड आहे याचा प्रॉफिट काढावा लागेल किंवा असं स्टेटमेंट तयार करा. मग आपण आता हे स्टेटमेंट तयार करू. स्टेटमेंट तयार करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे की जसं की यामध्ये प्री टाईम किती आहे, पोस्ट टाईम किती आहे, हे आपल्याला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी त्या ठिकाणी कळणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण तर हा प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला काही पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. पूर्वतयारी म्हणजेच काय तर थोडक्यात आपल्याला प्री आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन कालावधी किती आहे हा करणं गरजेचं आहे. म्हणून बघा की आपण बघितलं होतं की अभिषेक लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे तर तिने काय केलं होतं की आपला जो काही
एक नवीन रनिंग बिझनेस होता तो सुरू केला होता किंवा परचेस केला होता किंवा अक्वायर केला होता. मग कधी अक्वायर केला होता सांगितलं आपल्याला 1 जानेवारीला अक्वायर केला होता 2019ला, बरोबर आहे. आणि त्यानंतर त्याच वेळेस सांगितलं होतं की आपल्याला कधी सर्टिफिकेट मिळालं, त्याला 30 एप्रिल सर्टिफिकेट मिळालं, बरोबर आहे. आणि क्लोजिंग इयर काय होतं 31 डिसेंबर आहे. अशा 3 डेट्स आपल्याला त्या ठिकाणी बघितल्या होत्या आपण. मग अशा ड्रॉ करायचं आणि बघायचं प्रीचा कालावधी किती आणि पोस्टचा कालावधी किती आहे. मग बघा जानेवारी टू एप्रिल. प्री म्हणजेच काय तर प्री इनकॉर्पोरेशन म्हणजेच नोंदणीपूर्वीचा भाग किती आहे किंवा नोंदणीपूर्वीचे किती महिने आहेत या अकाउंटिंग इयरमध्ये आणि नोंदणीनंतरचे किती महिने आहेत या अकाउंटिंग इयरमध्ये हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं असतं. मग आपल्याला दिसून येईल की जानेवारी टू 30 एप्रिल हा जो काही कालावधी आहे हा कसा कालावधी आहे की यामध्ये त्या व्यवसायाची नोंदणी नव्हती पण व्यवसाय चालू होता, म्हणून याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण प्री इनकॉर्पोरेशन टाईम. आणि ज्यावेळेस नोंदणी होते नंतर जो काही कालावधी असतो तर याला म्हणतो आपण पोस्ट इनकॉर्पोरेशन टाईम या अकाउंटिंग इयरमध्ये. मग हा कसा आहे तर हा आहे मे टू डिसेंबर, बरोबर. तर हा जो काही 8 महिन्याचा कालावधी आहे तर हा कालावधी कसा आहे पोस्ट इनकॉर्पोरेशनचा कालावधी आहे. म्हणून हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की या प्रॉब्लेममध्ये प्री किती महिने आहेत आणि पोस्ट किती महिने आहेत, म्हणजेच कंपनी कुठे आहे आणि कंपनी कुठे नाही हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा असं ड्रॉ वाटलं थोडक्यात करून ठेवायचं आणि त्यामध्ये प्रीचे किती महिने आणि पोस्टचे किती महिने आहेत हे पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे. हे काढल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे आहेत तर रेशो काढायचे आहेत. काय करायचे आहेत रेशो काढायचे आहेत. मग रेशो काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपण काल बघितलं की 2 रेशो आपल्याला पहिल्यांदा काढायचे आहेत. एक टाईम रेशो लागणार आहे आणि एक सेल्स रेशो लागणार आहे. मग हे काढत असताना की परत आपल्याला काय लागणार आहे प्री आणि पोस्ट कालावधी किती आहे हा लागणार आहे. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की प्रीचे किती महिने आणि पोस्टचे किती महिने आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणून असं लक्षात घ्यायचं आहे की 3 डेट्स खूप इम्पॉर्टन्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट डेट आहे डेट ऑफ परचेस, नंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन हा जो काही कालावधी आहे हा प्रीचा आहे, नंतर आफ्टर इनकॉर्पोरेशनचा कालावधी असतो तो पोस्टचा असतो. म्हणून प्री आणि पोस्ट करणं गरजेचं आहे. मग बघा आता इथं आपल्याला तेच बघायचं आहे, हाच बेस असणार आहे की रेशो कसा काढायचा आहे तर त्यावरच काढायचं आहे की डेट ऑफ परचेस ऑफ बिझनेस सांगितलं की जानेवारी 2019 आहे. नंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन कधी आहे म्हणजे सर्टिफिकेट कधी मिळालं तर 1 एप्रिल 2019ला सर्टिफिकेट मिळालं. मग आपण काय म्हटलं होतं डेट ऑफ परचेस टू डेट ऑफ सर्टिफिकेट हे जर हा जो काही कालावधी आहे म्हणजे बघा डेट ऑफ परचेस टू डेट ऑफ सर्टिफिकेट हा जो काही कालावधी आहे तर हा कालावधी आपला ठिकाणी काय असतो तर हा असतो प्रीचा. मग किती मंथ्स आहे 4 मंथ्स. आणि आफ्टर डेट ऑफ सर्टिफिकेट टू डेट ऑफ एंड ऑफ अकाउंटिंग इयर हा कालावधी कसा असतो तर पोस्ट इनकॉर्पोरेशन. मग हा किती कालावधी आहे तर 8 महिन्याचा. मग इथं आपण हे घेतलं आहे. मग इथं प्री इनकॉर्पोरेशन पिरियड किती आहे तर जानेवारी टू एप्रिल 4 मंथ्स आहेत. 30 एप्रिलपर्यंत जर आपण काउंट केलं तर 4 महिने येतील. नंतर पोस्टचा कालावधी किती येईल फ्रॉम 1 मे टू 31 डिसेंबर 2019 8 मंथ्स हे असतील. म्हणजे याचा अर्थ पोस्ट जे मंथ आहे तर ते 8 आहे आणि प्रीचे किती आहे तर 4 आहे. मग आता रेशो कसा काढला आपण 4 मंथ हे प्रीचे आणि पोस्टचे 8 मंथ. जर रेशो काढला आपण तर किती येतो 1:2 4 1 4 4 2 8 म्हणजे झाला प्रीचा 1 रेशो आणि पोस्टचा 2 रेशो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण वाटणार आहे एक्सपेन्स तर तो प्रीमध्ये 1 घ्यायचा आणि पोस्टमध्ये 2 घ्यायचा. म्हणून 1:2 हा जो काही रेशो आपल्याला जेव्हा आपण टाईम रेशो वापरणार आहोत म्हणजे फिक्स एक्सपेन्सेस जे आहेत किंवा ऑफिस एक्सपेन्सेस किंवा फॅक्टरी एक्सपेन्स ज्याला म्हणतो आपण हे सर्व एक्सपेन्सेस आपण जे आहेत तर ते एक्सपेन्स आपण काय करणार आहेत तो फिक्स किंवा टाईम रेशो आहे त्या टाईम रेशोने आपण ते वाटणार आहोत. म्हणून आपल्याला हा टाईम रेशो आवश्यक असतो किंवा हा टाईम रेशो काढणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की या प्रॉब्लेममध्ये काही जे सेलिंग एक्सपेन्स असतील म्हणजे जेव्हा आपण सेल करतो सेलिंग करताना जे एक्सपेन्स होतात तर त्याला म्हणतो आपण सेलिंग एक्सपेन्सेस. हे एक्सपेन्स वाटण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक रेशो काढायचं ज्याचं नाव आहे सेल्स रेशो. मग म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की जे ऑफिस एक्सपेन्स नाही फॅक्टरी एक्सपेन्स नाही आहे ते सोडून जे बाकीचे एक्सपेन्स आहेत ते वाटायचे आहेत ते सेलिंग एक्सपेन्स असतील तर ते एक्सपेन्स वाटताना आपल्याला काय करायचं आहे कुठला रेशो घ्यायचा आहे तर सेल्स रेशो घ्यायचा आहे. मग तो कसा काढायचा आहे परत जो काही आपला सेल्स आहे तर तो सेल्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे की किती आहे. तर सेल्स रेशो काढण्यासाठी आपल्याला परत प्री कालावधीमध्ये किती सेल झाला आणि पोस्ट कालावधीमध्ये किती सेल झाला हे आपल्याला बघणं गरजेचं असतं. आता हे आपल्याला बहुतेक वेळा जे ॲडजस्टमेंट आहे त्यामध्ये आपल्याला सांगतील की सेल्स जो आहे तर तो प्रीचा किती आणि पोस्टचा किती आहे. म्हणून आपल्याला ते ॲडजस्टमेंट काळजीपूर्वक बघणं गरजेचं असतं. मग बघा इथं आपल्याला सांगितलं आहे की
द इयरली टर्नओव्हर अमाऊंट रुपीज 3 लाख रुपीज. बरोबर आहे. म्हणजे एकूण सेल जो आहे तर तो 3 लाख रुपये आहे इयरली. म्हणजेच कुठूनपासून कुठपर्यंत, तर 1 जानेवारी 2019 टू 31 डिसेंबर 2019 हा जो सेल्स आहे तर हा 3 लाख रुपयाचा आहे. आणि ऑफ विच म्हणजेच काय, यापैकी. बरोबर, 3 लाखापैकी. ऑफ विच द सेल्स अप टू 1 मे 2019 वेअर रुपीज 1 लाख रुपीज. म्हणजे 3 लाखापैकी सेल्स हा जो आहे 1 मेपर्यंत किती झाला होता, तर तो झाला आहे 1 लाख रुपये. बरोबर. आता हे समजून घ्यायचं आपल्याला की याच्यामध्ये प्रीचा सेल्स किती आहे आणि पोस्टचा सेल्स किती आहे. बरोबर आहे. मग इथं आपण बघितलं की डेट ऑफ आपला प्रीचा कालावधी किती आहे, तर जानेवारी टू एप्रिल आहे. बरोबर. आणि आपला फायनान्शियल इयर क्लोज कधी होणार आहे, डिसेंबरला क्लोज होणार आहे. म्हणून हा जो कालावधी आहे या पूर्ण कालावधीचा सेल्स किती आहे, टोटल सेल्स 3 लाख रुपये आहे. बरोबर आहे. आणि टोटल सेल्स 3 लाख रुपये आहे आणि त्यामध्ये काय सांगितलं आहे की जानेवारी टू एप्रिल. बरोबर. म्हणजेच 1 मे म्हणजेच काय, एप्रिलपर्यंत. बरोबर. जानेवारी टू एप्रिलचा जो सेल्स आहे म्हणजे प्रीचा जो सेल्स आहे तो किती लाख रुपये आहे, 1 लाख रुपये सांगितलं आहे. बरोबर. याचा अर्थ काय झाला, एकूण सेल जर 3 लाख असेल आणि त्यापैकी एकूण सेल्स 3 लाख असताना 1 लाख सेल जर प्रीचा असेल तर विचार करायची गरज आहे का, नाही. पोस्टचा सेल्स किती असेल, 2 लाख रुपये. बरोबर. पोस्टचा सेल्स किती आहे, 2 लाख. म्हणजेच मे टू डिसेंबर जो सेल्स आहे तो 2 लाख रुपये आहे. आणि जानेवारी टू एप्रिलपर्यंत म्हणजेच 1 मेपर्यंत याचा अर्थ काय झाला, काय म्हटलं आहे की इथं काय म्हटलं आहे की 1 मेपर्यंतचा सेल्स आहे. बरोबर आहे. 1 मे म्हणजेच काय आहे, 30 एप्रिल. बरोबर. आपल्याला कन्फ्यूज करायची गरज नाही. इथं एक मे पूर्ण महिना पकडायचा आहे का, नाही. इथं 1 मे म्हटलं याचा अर्थ 30 एप्रिलपर्यंत सेल्स आपल्याला दिला आहे. आणि 30 एप्रिलचा पर्यंतचा कालावधी कुठला आहे, तर प्रीचा आहे. कुठला आहे, तर प्रीचा आहे. म्हणून इथं काय म्हटलं आपण, जानेवारी टू एप्रिल जो सेल झालेला आहे की हा कालावधी कुठला आहे, प्रीचा आहे. आणि त्यामध्ये सरळ सरळ म्हटलं की इथपर्यंत जो सेल झालेला आहे तर तो 1 लाख रुपये आहे असं म्हटलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की प्रीचा सेल्स हा 1 लाख रुपये आहे. तर मे टू डिसेंबर उरलेला सेल्स आहे. म्हणजेच हा कालावधी कुठला आहे, तर हा कालावधी पोस्टचा आहे. तेव्हा किती सेल्स आहे, 2 लाख सेल्स आहे. बरोबर. जरा 2 आणि 1 3 एकूण सेल्स 3 लाख रुपये. आणि 3 लाख रुपये सेल असताना त्यामध्ये आपल्याला कळालं की प्रीचा सेल्स हा 1 लाख रुपये आहे तर पोस्टचा सेल्स हा 2 लाख रुपये आहे. आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्याला कळेल की प्रीचा सेल्स किती आणि पोस्टचा सेल्स किती आहे, जेव्हा कळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा रेशो काढायचा आहे. रेशो सहज बघा निघेल. सगळे झिरो आपण जर बघितलं की या ठिकाणी किती झिरो आहेत, तर 5 झिरो आहेत. किंवा जर आपण 4 झिरो जरी काढले तर 10 आणि इथं 20 उरेल. 10 1 10, 10 2 20. म्हणजेच 1:2 रेशो उरेल. बरोबर. किंवा सगळे झिरो काय केलं तर 1:2 हा रेशो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. म्हणजेच 1:2 हा जो आहे तर तो रेशो आपल्याला दिसून येतो की सेल्स जो रेशो आहे तर तो आहे 1:2. म्हणजेच आपण काय करणार आहे, सेलिंग एक्सपेन्स जेव्हा वाटायचे आपल्याला तर सेलिंग एक्सपेन्स वाटण्यासाठी आपण हा रेशो वापरणार आहेत 1:2. व जेव्हा आपल्याला टाईम रेशो वापरायचा आहे म्हणजेच फिक्स एक्सपेन्स वाटायचे आहेत किंवा ऑफिस आणि फॅक्टरी एक्सपेन्सेस जे असतील, ऑफिसमध्ये होणारे जे एक्सपेन्स असतील ते जर वाटायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, टाईम रेशो घ्यायचा आहे. तो पण 1:2च आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की हे रेशो काढल्यानंतर आपण पुढे आपला जो काही प्रॉब्लेम आहे तर तो काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला अशा प्रकारची आखणी करायची आहे, फॉर्मॅट तयार करायचा आहे. इथं काय लिहायचं, इन द बुक्स ऑफ अभिषेक प्रायव्हेट लिमिटेड अंधेरी. नंतर स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट्स प्रायर्स टू अँड पोस्ट इन कॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2019. नंतर असे कॉलम करायचे आहेत, पर्टिक्युलर बेस ऑफ अलोकेशन रेशो टोटल. प्री इन कॉर्पोरेशनमध्ये 2 कॉलम, एक एक्सपेन्स आणि एक इन्कम. तसंच सेम पोस्टमध्ये पण एक एक्सपेन्स एक इन्कम असे कॉलम करायचे आहेत. आणि आता हे करत असताना आपल्याला इथं काय करायचं आहे, प्रॉफिट काढायचं आहे. तर प्रॉफिट काढताना कसं काढणार आपण, हे जो काही इन्कम आहे वरती इन्कम साईड घेणार आहे आणि खाली एक्सपेन्स साईड घेणार आहे. बघा इथं आपण 2 साईड आपल्याला दिसतात. ही एक इथं बघा आपण क्लोज केलं आहे. याचा अर्थ ही एक वरती एक साईड आहे आणि खाली एक साईड आहे. व्हर्टिकल फॉर्मॅट आहे. बरोबर आहे. म्हणून पहिल्यांदा इन्कम आपल्याला काय असतील तर ते घ्यायचे आहेत. असा फॉर्मॅट तयार केल्यानंतर आता आपण प्रॉब्लेम जो आहे तर तो सॉल्व करणार आहोत. म्हणून प्रॉब्लेम बघायचा आहे. आणि पहिल्यांदा आता इथं ट्रेडिंग अकाउंट दिलं आहे तर ट्रेडिंग अकाउंटचा आपल्याला या ठिकाणी काही उपयोग होणार नाही. पण इथपासून खालून जे पी एल एन अकाउंट चालू होतं तिथपासून आपण काय करायचं आहे, त्याचा विचार करायचा आहे.
मग पहिल्यांदा काय घ्यायचं ऑलवेज हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे तर तो आपण काय करणार आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सुरुवातीला घ्यायचा आहे, कारण की हा इन्कम आहे म्हणून इन्कम साईडला आपल्याला तो दाखवायचा आहे. म्हणून बघा इथं घेतला आपण ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट जो घेतला आपण तर त्याचा बेस काय आपल्याला ठरवायचा आहे, तर ग्रॉस प्रॉफिट हा कशा होतो किंवा प्रॉफिट कशामुळे होतो, तर सेल्समुळे होतो. किंवा ग्रॉस प्रॉफिटचा ऑलवेज बेस काय घ्यायचा, सेल्स घ्यायचा. आता बेस जर सेल्स घेतला तर रेशो पण काय करायचा, सेलचा घ्यायचा. मग आता रेशो बघा आपण काढलाय, सेलचा रेशो किती आहे, 1:2 आहे बरोबर. मग 1:2 रेशोने आपण जर हे वाटलं, सेल्स वाटले, तर सेलची अमाऊंट किती आहे, एकूण अमाऊंट आहे 90,000 रुपीजचं सेल्स आहे बरोबर. मग आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा आपण काय करायचा आहे, तर तो वाटायचा आहे. मग आपण जर वाटला 1:2 या रेशोने तर हा प्रॉफिट किती प्रीमध्ये किती येईल आणि पोस्टमध्ये किती येईल बघा. इथं 30,000 रुपये आपण घेतला प्रीमध्ये आणि पोस्टमध्ये घेतला 60,000 रुपये बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा ग्रॉस प्रॉफिट एका वर्षाचा किती आहे, तर 90,000 रुपये आहे. परंतु आपल्याला काय करायचं आहे, या सेल्सला प्रीमध्ये या प्रॉफिटला प्रीमध्ये दाखवायचं आहे आणि जो पोस्ट आहे यामध्ये पण दाखवायचं आहे. मग आपण हा जो काही प्रॉफिट आहे हा वाटल्यानंतर आपल्याला दिसून येईल की हा प्रॉफिट आपण काय केलं आहे, प्रीमध्ये घेतला आहे 30,000 आणि पोस्टमध्ये घेतला 60,000 रुपये. पुढे घेतला बघा, आता या दुसऱ्या कॉलममध्ये घेतला, इथं पण दुसऱ्या कॉलममध्ये घेतला, इथं पण दुसऱ्या कॉलममध्ये घेतला का, कारण की हा कॉलम कुठला आहे, तर इन्कमचा आहे. लक्षात ठेवा, इथं कन्फ्यूज होऊ नका. हा आणि हा कॉलम जो आहे तर हा कॉलम इन्कमचा असेल प्री आणि पोस्टमध्ये. तसंच इथं हा कॉलम जो आहे, हा कॉलम जो आहे तर तो एक्सपेन्सचा असेल. म्हणजे एक्सपेन्स आपण इथं लिहायचे आहेत आणि इन्कम काय करायचे, इथं लिहायचे आहेत. ठीक आहे. नंतर झालं ग्रॉस प्रॉफिट. आता दुसरा जो काही पद आहे, एक एक पद सॉल्व करत जायचं. बघा दुसरं पद जे काही आहे तर ते काय आहे, बॅड डेप्स. आता बॅड डेप्स आपण ॲडजस्टमेंट बघितली होती, काय सांगितलं होतं की बॅड डेप्स जे आहेत तर ते रिकवर झालेले आहेत बरोबर. इथं बघा दिलं आहे, हा सेकंड पार्ट जो आहे तर त्याच्यात हा ॲडजस्टमेंट त्याच्यावरती आहे. आपण काय सांगितलं आहे, रिकव्हरी ऑफ बॅड डेप्स वॉज इन रिस्पेक्ट ऑफ डेप्स रिटर्न ऑफ ड्युरिंग द 2017. म्हणजेच 2017ला जे राईटअप केलेले बॅड डेप्स आहेत तर ते रिकवर झालेत. मग आता बघा, आता 2017ला रिकवर झाले, याचा अर्थ काय झाला रे, याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की हे बॅड डेप्स जे आहेत या वर्षीचे नाही आहे, किंवा हे जे बॅड डेप्स आहेत हे पूर्ण प्रीचेच आहेत बरोबर आहे. प्रीचे का आहेत, कारण की ह्या बॅड डेप्समध्ये आपल्याला दिसून येतं की पोस्टचा काही संबंध नाही आहे बरोबर आहे. किंवा हे जे काही कंपनी यांनी रनिंग बिझनेस अक्वायर केलेला आहे तर या रनिंग बिझनेस अक्वायर केल्यानंतर हे झालेलं आहे का, नाही. हे घडलेलं कधी आहे, 2017ला घडलेलं आहे आणि ते आता रिकवर होत आहे. याचा अर्थ ज्यावेळेस अभिषेक लिमिटेड नव्हती तेव्हाचं हे ट्रान्झॅक्शन आहे आणि त्यावेळेस हे या प्रकारचं बॅड डेप्स त्यांनी राईटअप केलं होतं आणि ते यावर्षी रिकवर झालं. जरी तो इन्कम असला तर तो इन्कम आपल्याला वाटता येणार नाही. का वाटता येणार नाही, कारण की हा जो काही इन्कम आहे हा पूर्ण इन्कम कसा आहे, तर प्रीचा आहे. त्यामध्ये पोस्टचा काही संबंध नाही. का, कारण पोस्टचा का संबंध नाही आहे, बघा आपण इथं जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की पोस्ट कधी आलं, 30 एप्रिल आलं बरोबर. 30 एप्रिल नंतर आलं, इथं आलं. इथं हा प्रॉफिट झाला, इथं हा झालेला प्रॉफिट आहे का, इन्कम आहे का, नाही. हा प्रॉफिट कधी झाला आहे, तर या तारखेच्या अगोदर झालेला आहे बरोबर आहे. मग या तारखेच्या अगोदर झाला, याचा अर्थ तो वाटायची गरज आहे का, नाही, वाटायची गरज पडणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं ऑलवेज, किंवा असा इन्कम जो आहे की तो वाटायचा नाही की जो पूर्णपणे फ्रीचा आहे. म्हणून आपण इथं बघा घेतलं रिकव्हरी ऑफ बॅड डेप्स. आता हे झालं इन्कम साईड. आता आपल्याला काय बघायचं आहे की एक्सपेन्स साईडला काय काय आहे, तर इन्कम साईड 2 पदं आपण घेतले, दोन्ही आपण पदं लिहिलेले आहेत. आता एक्सपेन्स साईडला आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं आहे, तर सॅलरी दिसते बरोबर. आता आपल्याला हे जे काही एक्सपेन्स आहेत हे ठरवायचे आहेत, त्याला बेस कुठला लागेल बरोबर आहे. आता सॅलरी हा जो काही एक्सपेन्स आहे याला कुठला बेस लागेल बरं. सॅलरी हे काय आहे, तर हे सॅलरी आपलं ऑफिस एक्सपेन्स आहे किंवा फिक्स एक्सपेन्स आहे बरोबर आहे. मग ज्यावेळेस फिक्स एक्सपेन्स असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपण बघितलं की टाईम बेस घ्यायचा आहे. कुठला बेस घ्यायचा आहे, टाईम बेस, कारण की सॅलरी ही तुमचं फिक्स एक्सपेन्स आहे, तुम्हाला अवॉइड करता येणार आणि टाळता येणार नाही. म्हणून याला आपण जो बेस लावणार आहे तर तो बेस आहे टाईम बेस. मग टाईम बेस किती आहे, टाईम रेशो किती आहे, तर तोही 1:2 आहे. मग सॅलरीची अमाऊंट किती आहे, तर 12,000 रुपये सॅलरी आहे.
मग 12,000 जर आपण एका दोनने वाटली तर प्रीमध्ये किती आहे तर 4,000 रुपये येईल आणि पोस्टमध्ये किती हजार रुपये येईल 8,000 रुपये येईल. म्हणून सॅलरी आपण काय केली 4 लिहिली प्रीमध्ये आणि पोस्टमध्ये लिहिली 8,000 रुपये एक्सपेन्स कॉलममध्ये. बघा इथे पण एक्सपेन्स कॉलम, इथे पण एक्सपेन्स कॉलम. ठीक आहे, हे झालं सॅलरी. नंतर दुसरं पद काय आहे हे बघायचं आपल्याला. मग इथं बघा बॅड डेप्स दिले. काय दिले बॅड डेप्स दिले. 1,500 रुपये काय आहे बॅड डेप्स आहेत. आता हे जे बॅड डेप्स आहेत याच्यावरतीच ॲडजस्टमेंट सांगितली होती. बघा इथं काय सांगितलं आहे की बॅड डेप्स ऑफ ₹300 रिलेटेड टू द सेल्स अफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. काय म्हटलं आहे की बॅड डेप्स जे आहे 300 रुपये बॅड डेप्स जे आहे ते कसे आहे आफ्टर इनकॉर्पोरेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पोस्टचे आहेत. बघा एकूण बॅड डेप्स किती आहेत तर 1,500 रुपये आहेत. किती आहेत बॅड डेप्स एकूण 1,500 रुपये आहेत. त्या 1,500 रुपयापैकी त्यांना सरळ सरळ सांगितलं आहे की 300 रुपये जे बॅड डेप्स आहेत तर ते आफ्टर इनकॉर्पोरेशन पिरियडचे आहेत. हे तर आपल्याला वाटायची गरज नाही. त्यानं सांगितलं आहे की प्रीचे किती आणि पोस्टचे किती आहे. ठीक आहे. मग बघा बॅड डेप्स आता इथं जेव्हा असं दिलं असेल तेव्हा बेस काय लिहायचा ॲक्च्युअल लिहायचा. काय लिहायचा ॲक्च्युअल बेस लिहायचा की आपल्याला ऑलरेडी वाटून दिलं आहे. मग ॲक्च्युअल बेस लिहायचा. रेशोची गरज नाही आहे कारण एकूण बॅड डेप्स किती आहे 1,500 आणि त्यांनी सांगितलं की ऑलरेडी 300 रुपये हे कशाचे आहे पोस्टचे आहे. म्हणून पोस्टमध्ये आपण 300 रुपये लिहिले. आता 1,500 पैकी 300 गेलेत उरले किती 1200 कशाचे आहेत मग प्रीचे आहेत. बरोबर. म्हणून बॅड डेप्स लिहिले आपण. ॲक्च्युअल त्याला बेस लिहिला कारण की आपल्याला ते ॲक्च्युअल त्यानं करून दिलं होतं. म्हणून 1,500 पैकी 1,200 रुपये हे प्रीमध्ये घेतले आणि 300 रुपये हे पोस्टमध्ये घेतले. आता नेक्स्ट पुढचं जे काही पद आहे ते बघायचं. इथं काय म्हटलं आहे टू डिबेंचर इंटरेस्ट किती आहे 2,500 रुपये आहे. मग आता हे जे काही डिबेंचर इंटरेस्ट आहे याला बेस कुठला लावायचा पहिल्यांदा बघायचं आहे. आता डिबेंचर इंटरेस्ट जे आहे याला बेस जो आहे तर तो पोस्टचा लागेल. बरोबर. बघा डिबेंचर इंटरेस्ट पोस्टमध्ये आपण घेणार आहोत. मग पोस्टमध्ये का घेणार आहोत तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की डिबेंचर्स कोणाला विकता येतात तर कंपनीला विकता येतात. बरोबर. मग डिबेंचर जर कंपनीला विकता येत असतील तर याचा अर्थ काय झाला की डिबेंचर्सवर दिलेलं इंटरेस्ट पण कंपनीने दिले. बरोबर. काय दिलं आहे कंपनीनं दिले. मग कंपनी कधी आली तर या कालावधीमध्ये आली. बरोबर. पण म्हटलं ना कंपनीचं लिगल एक्झिस्टन्स कधी प्राप्त होतं तिला किंवा डिबेंचर्स कधी विकता येतात कंपनीला ज्यावेळेस तिला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळतं त्याच वेळेस डिबेंचर्स त्या कंपनीला विकता येतील आणि कर्ज घेता येतील. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे कर्ज कधी घेतलेलं आहे इकडे घेऊ शकते का कंपनी कर्ज डिबेंचर्सवरती नाही घेऊ शकत. बरोबर आहे. मग याचा अर्थ काय झाला की डिबेंचर्स जे इश्यू केले आहेत डिबेंचर जे विकले आहेत तर ते डिबेंचर्स त्या कंपनीने कधी विकले आहेत तर 30 एप्रिल नंतरच विकलेले आहेत. म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ होतो की डिबेंचर्सवर जे दिलेलं इंटरेस्ट आहे तर ते इंटरेस्ट हे पोस्ट कालावधीचंच आहे. म्हणून आपण इथं बघा इथं घेतलं बेस घेतला पोस्ट 2,500. बरोबर. म्हणून डायरेक्ट आपण काय केलं बघा इथं प्रीमध्ये काय घेतलं डॅश दाखवला आणि इथं मात्र आपण काय केलं आहे पोस्टमध्ये हा पूर्ण खर्च दाखवून दिला आहे. कारण की हा जो काही खर्च आहे हा खर्च प्रीमध्ये होऊ शकत नाही कारण प्रीमध्ये कंपनी होती का नाही तेव्हा कंपनीच नव्हती. म्हणजे जेव्हा कंपनीच नसेल तर तो एक्सपेन्स होऊ शकतो कंपनीसाठी नाही. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस अशा प्रकारचे पदं येतील की जे पदं फक्त कंपनीज किंवा असे एक्सपेन्स जे फक्त कंपनीज करू शकते ते एक्सपेन्स मात्र आपल्याला काय करायचे डायरेक्ट पोस्टमध्येच लिहायचे आहे. हे झालं तुमचं डिबेंचर इंटरेस्ट. नंतर दुसरं त्याच्या पुढचं पद काय आहे एक एक पद सॉल्व करत जायचं. आता हे ऑडिट फीज. ठीक आहे. आता ऑडिट फीज किती आहे तर 3,100 रुपये ऑडिट फी आहे. आता ऑडिट फीला पुन्हा बेस काय लावायचा हे बघायचं. आता ऑडिट फी हा जो काही एक्सपेन्स आहे हा पण आपल्याला काय करायचं आहे पोस्टमध्येच घ्यायचा आहे. का घ्यायचा पोस्ट कारण की ऑडिट फी जे आहे ते कोण पेड करतं तर कंपनी पेड करते. बरोबर. कंपनीचं ऑडिट होत असतं. पार्टनरशिप फॉर्मचं किंवा पार्टनरचं ऑडिट होतं का नाही. मग आपण बघितलं की काय बघितलं की या कालावधीमध्ये कंपनी होते का नो कंपनी. बरोबर. इथं नो कंपनी. मग इथं हा एक्सपेन्स झाला आहे का नाही. हा एक्सपेन्सचा कालावधी किती आहे तर हाच आहे. ऑडिट फी जी काही आपण दिलेली आहे तर ती ऑडिट फी ही 30 एप्रिल ते 31 डिसेंबर हा जो काही व्यवहार झालेला आहे याचं ऑडिट केलेलं आहे आणि या ऑडिट केल्यानंतर त्याची फी आपण दिलेली आहे. म्हणून हा एक्सपेन्स पण पूर्ण कसा आहे फक्त पोस्ट एक्सपेन्स आहे. यामध्ये प्रीचा काही संबंध नाही. म्हणून आपण बघा इथे घेतलं ऑडिट फीज आणि त्याचा बेस घेतला पोस्ट
इथं टोटल अमाऊंट्स 3,100. इथं प्रीमध्ये काहीच येणार नाही, डायरेक्ट ती मग त्या ठिकाणी पोस्टलाच येईल. ठीक आहे, ठीक आहे. आपलं एक पद राहिलं डायरेक्टर्स फीज, ते आपण घेऊ. आता बघा पुढं एक पद राहिलं ते पुढं परत घेऊ. काय राहिलं आहे आपलं, तर डायरेक्टर्स फीज आहे डिबेंचर्स नंतर. तर डायरेक्टर्स फीज किती आहे, 2,400. 2,400 डायरेक्टर्स फीज आहे. आता डायरेक्टर्स हे कधी आले पुन्हा सेम आपण जर बघितलं तर आपल्याला दिसून येईल की डायरेक्टर्स कधी आले, आफ्टर इनकॉर्पोरेशन. बरोबर आहे. डायरेक्टर्स कुठं असतात, डायरेक्टर्स असतात कंपनीमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला की डायरेक्टर्सवर जर केलेला खर्च जो काही आहे हा खर्च कधी केला जाईल, की ज्यावेळेस कंपनी असेल. इकडं होईल का तो खर्च, इथं डायरेक्टर्स होते का, नाही, तर ग्रुप होता. बरोबर, इथं फक्त काही लोक होते जे काम करत होते, म्हणून त्यांना डायरेक्टर्स म्हणता येणार नाही. बरोबर, म्हणजे इकडं तो खर्च होऊ शकत नाही. हा खर्च कधी होऊ शकतो, ज्यावेळेस कंपनी येईल, कंपनीमध्ये डायरेक्टर्स येतील, त्याच वेळेस डायरेक्टर्स जे असतील त्यांच्यावरती खर्च हा होत असतो. म्हणून डायरेक्टर्सला दिलेली जी काही फीज आहे हा पूर्ण एक्सपेन्स आपला कसा आहे, तर पोस्टचाच आहे. म्हणून बघा इथं आपण घेतलं डायरेक्टर्स फीज पोस्टमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. नंतर पुढे बघू कुठला एक्सपेन्स आहे, तर ऑडिट फी झालं आहे आपलं. डिस्काउंट अलाउड, बरोबर, काय म्हटलं आहे, डिस्काउंट अलाउड 1,800 रुपये म्हटलं आहे. आता बघा डिस्काउंट अलाउड 1,800 दिलं आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, डिस्काउंट आपण दिला आहे. अलाउड म्हणजेच काय केलं आहे, मग आपण डिस्काउंट कधी देत असतो, तर ज्यावेळेस आपण सेल करतो. बरोबर आहे, डिस्काउंट अलाउड केला याचा अर्थ डिस्काउंट दिलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. मग डिस्काउंट आपण कधी देणार आहे, की ज्यावेळेस आपण सेल्स करतो त्यावेळेस डिस्काउंट देतो, हे बेसिक गोष्ट आहे. मग याचा अर्थ काय झाला की याला बेस काय लावायचा, तर आपल्याला कळालं की डिस्काउंट अलाउड दिला म्हणजे सेल्सवरती दिला आहे. मग आपल्याला लगेच लक्षात येईल की याचा बेस काय, तर सेल्स आहे. मग बघा डिस्काउंट अलाउड जो आहे हा डिस्काउंट अलाउड आपण काय केला, सेल्सवरती वाटणार आहे. मग किती अमाऊंट आहे, तर 1,800 रुपये अमाऊंट आहे आणि सेलचा रेशो किती आहे, 1:2 रेशो आहे. आपण जर हे वाटलं तर त्या ठिकाणी प्रीचा हा एक्सपेन्स हा 600 रुपये होईल, तर पोस्टचा एक्सपेन्स हा किती होईल, 1,200 रुपये होईल. कारण की हा डिस्काउंट अलाउड आहे, तर याला बेस लागेल सेल्स, कारण की हे सेल्समुळे झालेलं आहे. मग जेव्हा सेलिंग एक्सपेन्स असेल, आपण म्हटलं होतं की सेलिंग एक्सपेन्स असेल तर तो आपल्याला काय करायचा आहे, जो सेल्स रेशो आहे त्याने काय करायचा आहे, तर तो वाटायचा आहे. नंतर पुढे बघा काय सांगितलं आहे, डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी किती आहे, 12,000 रुपये. तर डिप्रिशिएशन हे कसं आहे, फिक्स एक्सपेन्स आहे, सगळ्यांना माहिती आहे की डिप्रिशिएशन अवॉइड नाही करू शकत आपण, डिप्रिशिएशन हे होणारच आहे. मग डिप्रिशिएशन जर फिक्स एक्सपेन्स असेल किंवा लॉस असेल तर आपल्याला तो काय करायचा आहे, कुठला रेशो घ्यायचा आहे, तर टाईम रेशो घ्यायचा आहे. आपण काल बघितल्याप्रमाणे बघा, मग इथं आपल्याला दिसेल डिप्रिशिएशन टाईम बेस घेतला आहे आणि आपण तो वाटला आहे. 1:2ने वाटलं आहे, 12,000 आणि 12,000 रुपये आहे एकूण. त्यापैकी 4,000 रुपये प्रीमध्ये घ्यायचं आणि पोस्टमध्ये 8,000 रुपये घ्यायचं आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, की जो फिक्स एक्सपेन्स असल्यामुळे आपण टाईम रेशोने वाटला. नंतर पुढचं पद कुठलं आहे, तर पुढचं पद थोडंसं महत्त्वाचं आपल्यासाठी आहे की त्यावरती ॲडजस्टमेंट, हिडन ॲडजस्टमेंट आहे. आपल्याला माहीत नाही ॲडजस्टमेंट आहे किंवा नाही, परंतु लक्षात घ्यायचं आहे जेव्हा तुम्हाला असं म्हणता येईल किंवा सेटलमेंट या दिवशी केलं आहे किंवा सांगितलं आहे, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ह्यावरती ते ॲडजस्टमेंट सॉल्व करायची आहे. मग इंटरेस्ट टू वेंडर्स म्हटले बघा, 1,500 रुपये. आता याचा अर्थ काय झाला की इंटरेस्ट टू वेंडर म्हणजे हे आपण दिलेलं इंटरेस्ट आहे 1,500 रुपये, कारण की डेबिट साईडला म्हणजे एक्सपेन्स आहे, म्हणजे दिलेला इंटरेस्ट आहे. आता प्रश्न पडतो की हा इंटरेस्ट कोणाला दिला आहे आपण, तर वेंडर्स म्हणजेच कोण, तर वेंडर्स म्हणजे जी कंपनी परचेस केली ना त्या कंपनीला म्हणतात वेंडर कंपनी. म्हणजे त्या कंपनीला आपण काय केलं आहे, इंटरेस्ट दिलं आहे. इंटरेस्ट का दिलं बरं, बघा इथं काय म्हटलं आहे, आपण वरती काय म्हटलं आहे की कधी केला बिझनेस परचेस, फ्रॉम जानेवारीपासून परचेस केला आहे. बरोबर आहे, म्हणजेच जानेवारीला टेक ओव्हर केला बिझनेस अभिषेक लिमिटेडने. आणि सेटलमेंट मात्र कधी केलं, काय सांगितलं की सेटलमेंट जे आहे म्हणजेच त्याचं जे काही परचेस कन्सिडरेशन जे आहे ते कधी पेड केलं, तर 30 जूनला केलं. याचा अर्थ काय होतो रे, याचा अर्थ होतो की आपण पेमेंट डिले केलं. पेमेंट काय केलं, डिले केलं. वेंडर्सला आपण पेमेंट दिलं नाही. मग जेव्हा पेमेंट डिले होतं तर त्यावेळेस वेंडर मात्र त्यावरती इंटरेस्ट चार्ज करतो. बरोबर आहे, मग इंटरेस्ट चार्ज झाला तर तो इंटरेस्ट किती चार्ज झाला, तर 1,500 रुपये चार्ज झाला. म्हणजे वेंडर कंपनी जी आहे जिनं आपला व्यवसाय विकलेला आहे तर त्या कंपनीला 1,500 रुपयाचं इंटरेस्ट त्या ठिकाणी दिल्या गेलं. पण आता काय झालं की इंटरेस्ट जेव्हा दिल्या गेलं तर आपल्याला दिसून येतं की हे जे काही इंटरेस्ट आहे तर हे इंटरेस्ट मात्र कधी दिल्या गेलं आणि केव्हा दिल्या गेलं बघा. मग त्यानं सांगितलं आहे की 30 जूनपर्यंतचं इंटरेस्ट जे आहे किंवा या दिवशीपर्यंत इंटरेस्ट त्यांनी त्या ठिकाणी सेटलमेंट केलं आहे. बरोबर आहे,
मग आता हा जो काही कालावधी आहे 30 जूनपर्यंतचा कालावधी, हा किती महिने झाला रे? डेट ऑफ परचेसपासून तर ते सेटलमेंटची डेट जर आपण बघितलं तर टोटल कालावधी झाला 6 महिने, 6 मंथचा कालावधी झाला आहे, बरोबर आहे. आता 6 महिन्यामध्ये काय झालं आहे की आपल्याला दिसतं की काही भाग जो काही 6 महिन्याचा जो आहे तो प्रीमध्ये पण आहे आणि काही जो भाग आहे तो पोस्टमध्ये पण आहे. मग प्रीमध्ये किती मंथ्स आहे तर 4 मंथ्स हे प्रीमध्ये आहे आणि 2 महिने हे जे काही आहे ते पोस्टमध्ये आहे. मग जेव्हा आपल्याला हा इंटरेस्ट टू वेंडर्स हा एक्सपेन्स त्या ठिकाणी दाखवायचा आहे कंपनीमध्ये किंवा अकाउंट्स तयार करताना, तर आपल्याला कसं दाखवावं लागेल? प्रीमध्ये 4 मंथ्स आणि पोस्टमध्ये हा 2 मंथ्स दाखवावा लागेल, बरोबर आहे. मग आता म्हणून आपण काय केलं आहे की 1500 रुपये जो सेल्स आहे तर तो डिवाईड केला इंटू 6, म्हणजे 6 महिन्याचा तो इंटरेस्ट दिला आहे म्हणून डिवाईड केलं 6 महिन्याने, बरोबर आहे. 1500 इंटू जर 6 केला आपण तर किती येतं? 250 रुपये येतं फॉर 1 मंथ. एका महिन्याला किती येतं? 250 रुपये आपण इंटरेस्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? प्रीमध्ये हे इंटरेस्ट किती घ्यायचं आणि पोस्टमध्ये किती घ्यायचं हे काढायचं आहे. मग बघा आता प्रीमध्ये किती मंथ सांगितलं आहे? जानेवारी टू एप्रिल जर बघितलं आपण, हे काय आहे? प्री आहे, बरोबर आहे. 30 एप्रिलपर्यंतचा कालावधी कसा आहे? प्रीचा आहे, आपण बघितलं ऑलरेडी. आणि नंतर पुढचे जे काही 2 महिने आहेत तर तो कालावधी कसा आहे? तर तो पोस्टचा कालावधी आहे, बरोबर. म्हणून आपण काय केलं बघा इथं प्रीमध्ये घेतलं 4 मंथ्स इंटू 250, 1000 रुपीज, आणि पोस्टचा कालावधी 2 महिने 2 मंथ्स इंटू 250, 500 रुपये, असं 1500 रुपये आपण डिव्हिजन केलं आहे. मग आता हा जो एक्सपेन्स आहे आपण कुठं दाखवायचा आहे? तर तो आपला जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये दाखवायचा आहे. मग बघा इथे बघा आपण घेतलं आहे इंटरेस्ट टू वेंडर्स बेस ॲक्च्युअल घेतला आहे कारण की आपण ते काढलं आहे. मग 1500 रुपये त्या ठिकाणी काय आहे? इंटरेस्ट आहे. प्रीचं किती आहे आपण बघितलं 1000 रुपये आहे आणि पोस्टचं किती आहे तर 500 रुपये आहे. अशा प्रकारे इंटरेस्ट टू इंटरेस्ट आपण काय करायचं आहे? वाटायचं. त्याचा कालावधी ठरवायचा पहिल्यांदा किती महिन्याचं मिळालं किंवा किती महिन्याचं इंटरेस्ट दिलं गेलं, आणि ते दिलेलं इंटरेस्ट जर 6 महिन्याचं आहे तर त्यामध्ये प्री किती आणि पोस्ट किती हे बघायचं आणि नंतर तशा प्रकारे ते वाटायचं. नंतर पुढचा जो एक्सपेन्स आहे तर तो आहे जनरल एक्सपेन्स, म्हणजेच काय? किरकोळ खर्च, बरोबर. म्हणजे किरकोळ खर्च झालेला आहे किंवा जो काही जनरल एक्सपेन्स होतो हा याला बेस कुठला घ्यायचा? तर टाईम बेस घ्यायचा. टाईम बेस घ्यायचा म्हणून इथं बघा आपण घेतलं आहे जनरल एक्सपेन्सेस. टाईम बेस घ्यायचा आहे कारण की हा एक्सपेन्स ऑफिस एक्सपेन्स आहे म्हणून याला टाईम बेस घेतला. 1/2 घेतलं, 2400 रुपये वाटले आपण 800 आणि 1600 रुपये. हे झालं तुमचं जनरल एक्सपेन्स. पुढं काय आहे? पब्लिसिटी चार्जेस. आता याच्या नावानं आपल्याला कळतं की हा एक्सपेन्स कसा, याचं स्वरूप काय आहे. हा कुठला एक्सपेन्स आहे? म्हणजेच तुमचा फिक्स एक्सपेन्स आहे का व्हेरिएबल एक्सपेन्स आहे किंवा थोडक्यात ऑफिस एक्सपेन्स आहे किंवा सेल्स एक्सपेन्स आहे. आपल्याला लगेच कळतं की हा सेल्स एक्सपेन्स आहे कारण की काय म्हटलं आहे? पब्लिसिटी चार्जेस म्हटलं आहे. मग हे कधी करतो आपण? का करतो? बिकॉज ऑफ सेल्स. आपला सेल्स वाढावा म्हणून आपण अशा प्रकारच्या जाहिराती किंवा पब्लिसिटी जे काही आहे तर ती करत असतो. म्हणजे सरळ सरळ हा याला बेस काय लागेल? तर याला लागेल सेल्स बेस लागेल. म्हणून आपण बघा सेल्स रेशो काढला आहे ऑलरेडी. 1:2 हा सेल्स रेशो आहे. मग 12,000 रुपयाचा त्याचा खर्च आहे. मग प्रीमध्ये 4,000 आणि पोस्टमध्ये 8,000 रुपये आपण तो वाटला. नंतर पुढचा जो एक्सपेन्स आहे तर तो आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. 4,800 रुपये आहे. आता प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा एक्सपेन्स कसा आहे? ऑफिस एक्सपेन्स आहे, बरोबर आहे. आपण म्हणजे त्याचा काय म्हटलं आहे की जे ऑफिस एक्सपेन्स आहेत तर ते आपण काय करायचे आहेत? जो टाईम रेशो आहे त्याने वाटायचे आहेत. मग बघा खाली इथे आपण घेतलं आहे की ऑफिस प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाईम ठिकाणी बेस घेतला आहे, 1:2 रेशो काढला आहे किंवा जो रेशो आहे तो घेतला आहे. नंतर 4,800 रुपये अमाऊंट घेतली, त्यापैकी 1,600 रुपये प्रीमध्ये घेतली आणि 3,200 रुपये जे आहे ती पोस्टमध्ये घेतली. नंतर पुढे नेक्स्ट पद जे आहे तर ते कुठलं आहे? कमिशन्स टू ट्रॅव्हलिंग सेल्समॅन. बघा याचं नावातच आपल्याला सांगितलं आहे की हा एक्सपेन्स कुठला आहे. कोणाला झाला असेल कसला बेस घ्यायला गेलेला तर सेल्सचा घ्यावा लागेल कारण की हा जो एक्सपेन्स आहे आपण कशासाठी केलेला आहे तर ते सेल्स आहे यासाठी केलेला आहे म्हणून याला बेस घेणार आपण सेल्स बेस. मग बघा इथं कमिशन टू ट्रॅव्हलिंग सेल्समॅन बेस घेतला सेल्सचा, 1:2 रेशो घेतला. 6,000 आणि 6,000 एकूण अमाऊंट आहे. 2 आणि 4,000 2 प्रीला आणि 4 पोस्टला घेतला. अशा प्रकारे आपण सगळे जे पदं आहेत तर ते काय झाले आहेत? घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? हे जे काही अकाउंट्स आहेत तर ते क्लोज करायचं आहे. मग पहिल्यांदा काय क्लोज करायचं? इन्कम साईड क्लोज करायची आहे. बघा आता इन्कम साईडला आपल्याला दिसतं आहे की प्री आणि पोस्टमध्ये इन्कम आहे
मग आता हा बघा फ्रीमध्ये जो इन्कम आहे तो किती हजार रुपयाचा आहे, 30,000 प्लस 2,000 रुपये. मग इथे घेतलं आपण 32,000 रुपये, बरोबर आहे. तसंच पोस्टचं पण करायचं. पोस्टला एकच पद आहे, ते घेतलं आपण 4,000 रुपये घेतलं, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला की या इन्कममधनं हा एक्सपेन्स मायनस करायचा. इथे पण इन्कममधनं काय करायचं, एक्सपेन्स मायनस करायचे आहे. मग आता या एक्सपेन्सची जी आहे तर ती काय करायची, बेरीज करायची आहे. आणि बेरीज करून आपण काय करणार आहे, 32,000मधनं हा जो काही एक्सपेन्स आहे तर तो मायनस करणार आहे. मग बघा इथं आपल्याची बेरीज सांगितली आहे, किती आली बेरीज, तर ती आली 19,200 ह्या एक्सपेन्सची बेरीज आली, बरोबर. एक्सपेन्स जो आपण घेतला फ्रीमध्ये तो एवढा झाला. मग आपण काय केलं, 32मधनं 19,200 मायनस केलं तर प्रॉफिट जो आपला आला आहे तो किती आला आहे, 12,800. तसंच सेम इकडं 60मधनं काय केलं आपण, 42,800 जो एक्सपेन्स आहे तर तो मायनस केला. त्यानंतर आपल्याला दिसून येतं की प्रॉफिट किती झालं आहे, पोस्टमध्ये 17,200 प्रॉफिट झालेला आहे, बरोबर. मग इथे घेतलं आपण नेट प्रॉफिट, बरोबर. नेट प्रॉफिट त्या ठिकाणी आपला आलं आहे, प्रीचा आला आहे 12,800, तर पोस्टचा आला 17,200. इकडं जर बघितलं आपण हे याचे बेरीज आहेत. एक्सपेन्स एकूण टोटल 62,000 रुपये आणि टोटल इन्कम जो काही आहे किंवा नेट प्रॉफिट जो आहे 30,000 रुपये आहे, ठीक आहे. ह्याच्या टोटलच, बाकी काही नाही. तर आता लक्षात ठेवायचं की याला म्हणायचं कॅपिटल प्रॉफिट म्हणतो आपण, याला म्हणतो आपण रेव्हेन्यू प्रॉफिट. म्हणून इथं लिहायचं रेव्हेन्यू आणि कॅपिटल. तर अशा प्रकारे आपलं पहिलं जे काही प्रॉब्लेम आहे आपण तो आज सॉल्व केलेला आहे. उद्या आपण दुसरा प्रॉब्लेम घेणार आहोत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे, कालचाही बघायचा आहे, कारण जोपर्यंत आपण कालचा व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत आपण पुढचं काही करणार नाही. म्हणून सर्वांनी ह्या व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे. धन्यवाद.